हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. माझे व्हिडिओ हल्ली खूपच लेट येत आहेत, कारण महागटले व्हिडिओ येत आहेत. जसे की काल पूजा झाली कोणती पण आणि आज टाकला व्हिडिओ, असं व्हायला पाहिजे होतं. कारण माझे 2-4 दिवसानं महागटलेच व्हिडिओ येत आहेत. तुम्हाला त्याबद्दल सॉरी, कारण मला टाकायला होत नाही आहे. म्हणजे कालचा व्हिडिओ आज लगे होत नाही आहे टाकायला, त्यासाठी सॉरी. तर व्हिडिओला सुरुवात करू. तर इथे बघा, आज गजू फायनली निघाला आहे. कारण त्याला म्हणजे बाळूसोबत आला ना, शिवानी बाळूसोबत, तर दुसऱ्या दिवशी लगेच त्याला रिटर्न जायचं होतं लातूरला. पण तो जायचं नकोच म्हणत होता. नाही जायचं म्हणत 3 दिवस राहिला तो इथेच. फायनली 4थ्या दिवशी निघाला आहे तो. 3रा दिवस आहे वाटतं आजचा, का 4था आहे, माझ्या पण एवढं लक्षात नाही आहे. तर फायनली आज निघाला आहे. कारण तो म्हणला जोपर्यंत मला नवीन ड्रेस घेत नाही तोपर्यंत मी जात नाही, असं त्याचं म्हणणं होतं. तसा तर मी त्याचा ड्रेस ऑनलाईन तिकडे पाठवला होता, पण तो तिकडे जाणार होता. मग कसं लहान मुलांचं कसं असतं, जुन्याचं ड्रेसवर मी कसं जाऊ असं वाटत होतं त्याला. त्यासाठी असं म्हणलं जाऊ दे आता, ड्रेसासाठी ह्यानं नको म्हणते तर घेऊया एक ड्रेस. असं काही लागायला लहान मुलांना ड्रेस घ्यायला, एकावर एक फ्री असू दे म्हणून घेतला ड्रेस. आणि फायनली आज निघाला आहे तो, कारण त्याची पण शाळा असते त्यासाठी. नाहीतर ठेवून घेतला असता अजून 4-8 दिवस तरी, पण शाळा आहे त्याची. तर फायनली आता गजू गेलेला आहे आणि आता माझी देवपूजा चालू आहे. कारण सकाळी 7च्याच बसणं गजू आणि बाळू गेले, कारण बाळू म्हणला नंतर आम्हाला गाड्या भेटत नाहीत, त्यासाठी लवकरच जातो. तर निघालेत आणि माझी आता देवपूजा चालू आहे इथं. तर हे बघा, इथं मी सांगत होते की माझ्या देवपूजा चालू आहे. हे बघा, मी विभूती लावली का नाही असं सांगत होते, पण आवाज खूप छोटा येत होता, त्यासाठी मी इथला आवाज कट केला. कारण कसं होतं, सेल्फीनं जर मी बोलले ना तर आवाज एवढा व्यवस्थित येत नाही. कारण माझा आवाज कमी, बाहेरचा आवाज जास्त येतो, त्यासाठी मी इथला पण आवाज कट केलेला आहे. आणि आता आज आषाढी एकादशी आहे. हा व्हिडिओ खरं तर 2 दिवसांना अगोदर यायला पाहिजे होता, पण माझा व्हिडिओला उशीर झाला, त्यासाठी सॉरी अजून एकदा. तर इथं हे गुरुमामा आले होते देवाचे कपडे झालेत का नाही विचारायला, आणि त्यांचं देवाचं ब्लाऊज राहिलं होतं माझ्याकडे, तर ते न्यायला आले होते. आणि अमावस्या पौर्णिमेला एकादशीला तेल आणि पीठ मागण्यासाठी येतात, त्यांची वारी असते मागायची घरोघरी. तर म्हणलं की आज मोठी एकादश आहे तर चहा पिऊन जावा, तर ते थांबले होते चहा प्यायला. चहा वगैरे पिले त्यांनी. आणि इथं माझी चालू आहे देवपूजा आता. कारण मगाशी बसले होते देवपूजा झाली होती, पण मोठी एकादश असल्यामुळे आपल्याला बाहेर तर जाणं होत नाही. मला दिंडीला जायचं होतं पण नाही जाणं झालं. म्हणलं घरी तर आपली विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, त्याच्यावर अभिषेक करू. त्यामुळे मी आता घरीच अभिषेक करते दुधानं. कच्चं दूध वापरते, कधी पण दूध वापरलं इथं अभिषेकला मी. इथं माझा आवाज डबल येत असेल, कारण इथं व्हिडिओ मी स्टॉप केला होता, काय बाहेर कोणीतरी आलं होतं त्यासाठी. कारण दार लावून व्हिडिओ एडिट करावा लागतो. दार जर उघडं ठेवलं तर अचानक कोणीतरी येतं, मध्येच बोलतं, त्यामुळे मग व्हिडिओ करताना व्यवस्थित होत नाही, ते आवाज येतो मध्ये, त्यासाठी. तर इथला आवाज मी घेतला होता अभिषेक करताना, पण मला वाटते माझ्याकडून आवाज तिथला गेलेला आहे, त्यासाठी मी अशीच बोलते. तर बघा, माझा अभिषेक वगैरे सगळा झालेला आहे. आणि आता फायनली हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर आज आहे आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर एकादशीचा व्हिडिओ आता आज उद्याच टाकेल हा व्हिडिओ मी, कारण अगोदरचे व्हिडिओ एडिट केलेले आहेत खूप सारे, पण ते आता टाकेल नंतर मी. हा एकादशीचा व्हिडिओ उद्याच टाकेल. तर मला ना आज जायचं होतं, दिंडीत जायचं होतं. तुम्हाला दिंडीतला व्हिडिओ दाखवला असता मी, पण काय कारणानं नाही जाणं झालं. कारण दिंडी ह्यावेळेस जास्त कोणी बायका निघाल्या नाहीत गल्लीतल्या पण, कारण मी पण कधी गेले नव्हती वाशीला, पण आज गेले होते फर्स्ट टाईम. म्हणजे जायचं म्हणून तयार वगैरे झाले होते. हे बघा, ब्लाऊज वेगळा आहे, साडी वेगळी आहे, कारण ह्याच ब्लाऊजवरची साडी घातली होती मी, पण नंतर कॅन्सल झालं म्हणून मग साडी काढून टाकली मी. नको म्हणलं दिवसभर, कारण मला पण आता जास्त साड्यांची सवय नसल्यामुळे जरा नको वाटतं जास्त साड्या ठेवायला अंगावर. पण असं आता व्हिडिओमध्ये साड्या घालायचं म्हणल्यावर मग आता ठेवावंच लागणार आहे मला. तरी पण व्हिडिओ झाल्याच्या नंतर मग पुन्हा चेंज करत असते मी, पण व्हिडिओ आहे तोपर्यंत ठेवत असते साडी अंगावर. तर मला आज जायचं होतं दिंडीमध्ये वाशीला, दिंडी चलत जाते गावातून आमच्या. तर नाही गेले मी, कारण गल्लीतल्या बायका निघाल्या नाहीत म्हणून. तर म्हणलं की आता तुम्हाला पण शुभेच्छा देऊ एकादशीच्या म्हणून. तर फराळ वगैरे झाली माझी. आता दुपारचा टाईम झाला आहे. आता कसं शांत वातावरण आहे, थोडे कोणीच नाही आहे घरामध्ये. म्हणलं थोडं सेल्फीनं बोलू, कारण असं सेल्फीनं ना, असं मी मग देवपूजा वगैरे करताना बोलत असते तुमच्यासोबत, पण बोलणं होत नाही मला, कारण बाहेरचाच आवाज एवढा येतो ना,
मला पण तेवढा आवाज व्हिडिओमध्ये ऐकायला नको वाटतो, एवढा जास्त आवाज येतो. एक तर टी व्हीचा आवाज, रोडचा आवाज, घरात बोललेल्या बायकांचा आवाज, इतका आवाज येतो ना, तर मी आवाज अक्षरशः माझा कट करावा लागतो, मला एवढा आवाज येतो बाहेरचा. आता घरात कुणीच नाही आहे, मी एकटीच आहे, त्यामुळं म्हणलं की तुम्हाला आषाढी एकादशीच्या पण शुभेच्छा देऊ. आणि इथे बघा समू झोपली आहे, तिला सुट्टी आहे समूला. तर हे बघा समू झोपली आहे इथं. बघा मन्या कसा तिच्या अंगावर झोपल्या तुम्हाला दिसत नाही आहे, ती म्हणते मला दाखवू नकोस म्हणून. तर जाऊ द्या. आमची लाईट गेली होती, आत्ताच लाईट आली. लाईट आली की आमच्या टी व्हीचं बटन चालू असतं, कारण आमच्या माझी 2ची मालिका किती वाजत असतं. हां 2ची मालिका असते माझी, मला ते खूप आवडते बघायला. मी लाईटीची वाट बघत असते, पण लाईट गेली होती त्यासाठी. असं घरात कोणी नसलं ना, एकटं बोलायला छान वाटतं. आणि व्हिडिओमध्ये पण शांत वातावरणाचा आवाज येतो, व्हिडिओमध्ये पण शांत वातावरण वाटतं एकदम. बाहेरचा आवाज आला की नाही चांगलं वाटत, त्यासाठी. तर माझी सकाळी देवपूजा तर तुम्हाला दाखवलीच मी आज करताना. म्हणजे देवपूजा काही पूर्ण दाखवली नाही, फक्त विठ्ठल रुक्माईचा अभिषेक केला आहे मी. आज मोठी एकादश आहे म्हणून असं छोट्या एकादशीला नाही करत, आणि मी 15 दिवसात एकादश पण नाही करत. तसं तर करत नाही मी एकादश, कारण कसं गुरुवार असतो, शुक्रवार असतो, सोमवार असतो, उपास खूप पडतात. आणि आता सध्या कसं जास्त उपास पण पकडणं आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं, त्यासाठी मी उपास नाही करत जास्त आता. तसं पण गुरुवार, शुक्रवार आणि सोमवार आठवड्यातले 3 उपास आहेत, तरी मी म्हणते की उपास नाही करत म्हणून. तर कसं काकू असतात घरामध्ये, मग मला काकू असताना व्हिडिओवर बोलता येत नाही, कारण काहीतरी ऐकून घ्यावं लागतं, त्यासाठी मी त्यांच्यासमोर बोलत नाही कधी. व्हिडिओ एडिटिंगचं सुद्धा काम जेव्हा त्या काकू कुठे बाहेर जातील ना, तेव्हाच एडिटिंगचं सुद्धा काम करते. ते असताना मी कधीच करत नाही, फक्त व्हिडिओ करून ठेवते. फक्त मी स्वयंपाक करताना म्हणा, देवपूजा करताना म्हणा, तरी त्यांचं सारखं लक्ष माझ्याकडे असतं. तर असं आता करायचं म्हणल्यावर विचार पण करून नाही जमत. तसं तर तेवढं बी काही बोलत नाहीत त्यांनी मला, पण मलाच वाटतं की बाबा ते आपल्याकडे बघायला, मग आपण कसं व्हिडिओ शूट करावं असं मला वाटतं. आणि तसं पण माझा व्हिडिओ जेव्हा चलतील चांगले, तेव्हा मग मला काही वाटणार नाही, कोणाच्या पण समोर मी व्हिडिओ करू शकते, मग मला काही टेन्शन येणार नाही. पण जोपर्यंत माझे व्हिडिओ चालणार नाहीत चांगले, तोपर्यंत मला थोडं म्हणजे दबून राहावं लागतं. कारण कसं बोलणं खाण्यापेक्षा आपण थोडं महागार घेतलेली बरं असं मला वाटते. त्यामुळे मी जास्त करून कोणाच्या समोर व्हिडिओ करत नाही, आणि कोणाला म्हणत पण नाही की मी व्हिडिओ करते म्हणून. तसं तर आता व्हिडिओ टाकल्याच्यानंतर बऱ्याच जणाला माहिती होते मी व्हिडिओ करते म्हणून, पण मी स्वतःच्या तोंडानं कधीच सांगत नाही, कारण मला माहिती आहे जेवढा मी दम खाईल तेवढं कधी ना कधी माझं होईल. म्हणजे मी गर्वानं सांगेल की बाबा मी व्हिडिओ करते म्हणून, तोपर्यंत नाही सांगणार मी असं मला वाटते. पण बघू आता माझे व्हिडिओ केव्हा चालायचे, काय चालायचे, केव्हा मी सांगायचे, तेव्हा मग काकूला पण वाटेल की बाबा खरंच व्हिडिओ करते तर करू द्या. तोपर्यंत मी त्यांच्यासमोर व्हिडिओ नाही करत. त्या जेव्हा बाहेर जातील तेव्हाच मी तुमच्या संग बोलते व्हिडिओमध्ये. महागडले जे मी 2 व्हिडिओ टाकले होते बोलताना, त्या पण काकू नसतानाच टाकले होते, त्यांच्यासमोर बोलत नाही मी. आणि त्यांना आता व्हिडिओ करते म्हणून माहिती आहे, फक्त असं बोललेलं वगैरे काही दाखविलं नाही. शिवानी करत होती तेव्हा ते मी आवर्जून त्यांना व्हिडिओ दाखवत होते, शिवानी करत होते तेव्हा. पण आता शिवानी नाही करत, आता मीच करते ना व्हिडिओ, त्यामुळे मी आता माझे व्हिडिओ नाही दाखवत त्यांना. कसं असताना प्रत्येकाला जाऊ दे, आता ते आपलं पर्सनल विषय झाला, मी ते काय ते बोलत नाही त्याच्याबद्दल. कधीतरी योग आल्याच्यानंतर मी बोलेल, आता सध्या नाही बोलत काही. पण फक्त आता समोरासमोर बोलायचं कारण म्हणजे आज एकादश आहे, म्हणलं तुम्हाला एकादशीच्या शुभेच्छा देऊ. सकाळी पूजा करताना बोलले होते मी सेल्फीमध्ये समोरासमोर गजू वगैरे जाताना, पण तेव्हा आवाज आला नाही, त्यामुळे मला तुला आवाज कट करावा लागेल, असंच बोलावं लागेल मला. तर गजू गेला आहे आज सकाळीच, त्याला काल जायचं होतं, पण एवढा त्यानं काल परेशानी केली ना, एवढी परेशानी केली ना, खरंच तो जायचंच नको म्हणत होता. बळबळ त्याला पाठवावं लागलं मला. आज करमत नाही आहे तो गेला आहे म्हणून, माझं मन लागत नाही आहे. कारण एकतर तो कितीतरी दिवसातून आला होता आमच्या घरी, तसा तर खूप दिवसापासून यायचं म्हणत होता. उन्हाळ्या सुट्ट्यात या म्हणलं तर त्याला कोणी पाठविलं नाही, तो पण आला नाही. आणि मला पण वाटायचं तो राहत आहे का नाही, लहान आहे अजून, त्यामुळे मी पण कधी त्याला आणलं नव्हतं. आणि मी पण बरेच दिवस झाला लातूरला गेली नाही आता, म्हणून शिवानीला सोडायला आल्यावर बाळूनं घेऊन आला होता. तर राहिला, त्याला चांगलं वाटत होतं इथं राहिला, चांगलं 2 दिवस राहिला. पण काल तो खूप येड्याने करत होता, इकडं जायचं तिकडं जायचं, मला लातूरला नाही जायचं असं तसं म्हणत होता. पण आज बळच पाठवलं त्याला. तो म्हणायचा मला नवा ड्रेस
जोपर्यंत तू घेत नाही तोपर्यंत मी जात नाही म्हणून. त्याला तर ऑनलाईन ड्रेस आम्ही पाठवला होता पहिलंच लातूरला, पण काय झालं ना त्या ड्रेसाचं, तो गेला लातूरला. ह्याला वाटायलं की मी आता आत्याच्या घरी एवढ्या दिवसातून आलो आहे, मग बिना कपड्याचं कसं जायचं, म्हणजे आहे त्याच जुन्या कपड्यावर जाऊ का मी, असं त्याला वाटत असेल. तो मला काही बोलून दाखवलं नाही, पण एवढंच म्हणायचं की मी ड्रेस घेतल्याशिवाय जात नाही म्हणून. तर जाऊ द्या म्हणलं आता, म्हणून मग घेतला नवीन ड्रेस त्याला. जाऊ द्या म्हणले, एकाबरोबर 2 ड्रेस, एकावर एक फ्री म्हणले, गजूला जा म्हणलं. पण गेला आज कसा तरी फायनली. पण कसं असतं, जेव्हा आपल्याकडं कोणतं एखादं लेकरू येतं लहान, म्हणजे मोठ्याचं तर काय आपण करतोच, जेव्हा लहान मुलं येतात त्याला नाही जाऊ वाटत, आपण बळबळ हाक लावून देतो, तेव्हा मग कसं तरी वाटतं जरा जीवाला. मला पण तसंच होतंय, एवढं मन लागत नाही माझं. पण असं आता त्याची पण शाळा होती, 2 दिवस झाला सुट्टी होती म्हणून तो राहिला होता. आणि कसं जरा हट्टीपणा करतोय, रात पण नाही नीटनेटकं, त्यामुळे त्याच्या मम्मी पप्पाचा पण सारखं फोन येत होतं पाठवून दे म्हणून, राहत नव्हता म्हणून पाठवलं मी फायनली. आता गेलाय सकाळी 7च्या बसनं आज. तरी जायचं, जाताना म्हणत होता की 9:30ची बस आहे का, 10ची बस आहे का, मी नंतर जातो. पण बाळूची राहायची म्हणजे राहायचं नव्हतं बाळूला ह्यावेळेस. बाळू म्हणायचा नको मला जायचंच आहे म्हणून. गेल्या वेळेस 4 दिवस राहिला होता, तेव्हा त्याचं कॉलेज खूप बुडालं होतं, मग त्याला खूप बोलणं खावं लागलं होतं, सरांचं पण त्याच्या मामाचं पण. त्याच्या मामाला वाटतं लहानपणापासून माझ्याकडे राहतोय, मग ह्यानं कॉलेज बुडवलं, मार्क कमी पडले, ह्याला जर वळण असं तसं लागलं तर मग सगळे मलाच बोलते असं त्याला वाटतं. त्यामुळं तो जरा बाळूच्या बाबतीत पॉझिटिव्ह असतो, कारण कसं असतं आपल्या पोटच्या लेकराला आणि बहिणीच्या लेकराला सांभाळायला लई फरक असतो, त्यामुळे तो बाळूच्या बाबतीत जरा जास्तच काळजी करतोय. म्हणून गेल्या वेळेस राहिला होता 4 दिवस, मग ह्यावेळेस बाळू म्हणलं नको राहायचं, मामा राग करतोय म्हणून. तसं पण ते बाळूला खूप छान समजतात, म्हणजे सांभाळतात चांगलं, माझ्यापेक्षा पण जास्त ते चांगलंच बाळूला समजून घेतात. त्यामुळे आणि त्याचं लेकरू आता माझ्याकडे आलं होतं कितीतरी दिवसातून, तर मी त्याला हाक लावून लावल्यासारखं पाठवलं, पण माझं मन लागत नाही आज. तर असं आता तो लहान आहे, त्याला शाळेत पण खूप पैसे भरलेत आणि सुट्ट्या पण घेऊन नाही जमत. एकदा लेकरं शाळेतून घरी बसले ना पुन्हा जायला नको वाटतंय. माझा बाळू एवढा मोठा झाला तरी 2 दिवस जर घरी बसला 3ऱ्या दिवशी त्याला नको वाटतं कॉलेजला जायला. तसंच असतं लहान मुलांचं पण. त्यामुळे पाठवलं आहे आज, पण मला काही करमत नाही आज, मी एकटीच घरी आहे म्हणून म्हणलं की त्याला तुमच्यासोबत तरी बोलू. इतक्या दिवस बोलायला कोणी नव्हतं, पण आता आहे एक जरिया व्हिडिओतर्फे मी तुम्हाला बोलू शकते, म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत तरी बोलू, तेवढंच मन माझं हलकं होईल म्हणून. तर मग गेला आज फायनली. तो पण तुम्हाला व्हिडिओ जेव्हा मी टाकेल तेव्हा दिसेलच. सकाळी तो गेल्याच्या नंतर मग पुन्हा चहा पाणी वगैरे देवपूजा आहे ते सगळं केलं. देवपूजा काय दाखवली नाही, फक्त विठ्ठल रुक्माईचा अभिषेक केला मी आज दुधानं. पंचामृत करत नाही मी, म्हणजे तसं करते एखाद्या वेळेस, पण एकदा त्या काकू म्हणल्या ना की तूप वापरत नाहीत अंगाला, तूप वगैरे लावत नाहीत, माणसाच्या झालं देवाच्या लावत नाहीत अंगाला, कशामुळं काय त्यांनी मला कारण सांगितलं नाही. तसं तर देवाला पंचामृताशिवाय पर्याय नसतो, पंचामृतामध्ये तूप असतोच गाईचं, पण त्या मला तसं म्हणल्या. मग मी म्हणलं जाऊ दे आता दुधानंच अभिषेक घालू म्हणून मी दुधानंच, म्हणजे निरसं दूध, कच्चं दूध घेत असते अभिषेक करायला. तापवलेलं दूध नाही घ्यायचं अभिषेकला, कच्चंच दूध घ्यायचं. मग सकाळी दूध आणलं, अभिषेक वगैरे केला, तेवढंच तुमच्यासोबत शेअर केलं आहे, बाकी जास्त नाही शेअर केलं, कारण व्हिडिओ खूप मोठे होत आहेत त्यासाठी. तर चला मला एवढंच बोलायचं होतं. तर मी आता व्हिडिओचा एंड करते, आणि आता सकाळपासून आतापर्यंत जेवढा व्हिडिओ शूट केला आहे तेवढा तुमच्यासोबत शेअर करेन. तर श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शूट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करत जावा आणि कमेंट पण करत जावा, कारण कमेंट केल्यावर सपोर्ट भेटत असतो व्हिडिओ बनवणाऱ्याला आणि छान पण वाटतं. त्यामुळं तसं पण व्हिडिओ माझे कसे होत आहेत, काय होत आहेत, कारण तुम्हाला आत्ताचाच किस्सा सांगते मी माझा. मी प्रिन्स कटचे ब्लाऊज शिवते, आता बरेच दिवस झाले शिवते, प्रिन्स कट कटोरी सगळे शिवते. पण कसं असतं ना, जेव्हा गिराईक आपल्याकडे घरानं घेऊन येतो, माझं बसलं नाही नीटनेटकं असं तसं सांगतं जेव्हा, तर तेव्हा माणसाला समजते की हो आपली ही तर चुकी झाली. आताच ते प्रिन्स कट शिवलं होतं त्या ताईचं, ते त्या नीट व्यवस्थित बसलं नाही त्यांचं ब्लाऊज, म्हणजे त्यांना फिट्ट झालं होतं, त्यांच्या पोफच्या ठिकाणी व्यवस्थित बसत नव्हतं. त्या मला सांगायला आलं की इथं असं झालं आहे व्यवस्थित, म्हणजे चौकट चांगलं बसलं आहे, फक्त इथंच थोडा असा प्रॉब्लेम झाला म्हणून त्यांनी मला सांगितलं. मग तेव्हा माझ्या पण लक्षात येईल की माझी काय चुकी झाली. तर मग मी त्यांना म्हणले की हो दुसऱ्या ब्लाऊजमध्ये, कारण त्यांनी फर्स्ट टाईम माझ्याकडे ब्लाऊज टाकलं होतं, आणि मी काय करते जेव्हा फर्स्ट टाईम गिराईक माझ्याकडे ब्लाऊज टाकेल तेव्हा ना मी 2 ब्लाऊज टाकले असतील, 3 टाकले असतील, 4 टाकले असतील, तेव्हा मी कधीच त्यांना सगळे ब्लाऊज संग कट करून देत नाही. एकच ब्लाऊज पहिल्यांदा देते फक्त मी, कारण एक ब्लाऊज दिल्याच्यानंतर समजतं चांगलं बसलं तर दुसरे शिवून द्यायचे, नाही तर नाही शिवून द्यायचं, असा माझा रूल आहे ब्लाऊज शिवण्याचा. कारण कसं असतं
त्यानं पण विश्वास ठेवून आपल्याकडे ब्लाऊज टाकलेला असतं, विश्वास ठेवून आपल्याकडे ब्लाऊजची शिलाई दिलेली असते आणि जेव्हा त्याचा ब्लाऊज बरोबर येत नाही तेव्हा मग त्याला पण व्यवस्थित वाटत नाही आणि आपल्याला पण व्यवस्थित वाटत नाही. मग मला तर मनच लागत नाही, कारण आपलं ब्लाऊज बिघडलं आणि त्याच्याकडून शिलाई घेतलं हे मला व्यवस्थित वाटत नाही. त्यासाठी त्यांचं एकच ब्लाऊज शिवून दिलं तर त्यांनी मला चुकी दाखवून दिली माझी की इथं असं झालं आहे म्हणून. तर मी त्यांना म्हणलं की मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही फर्स्ट टाईम ब्लाऊज टाकले आणि पहिल्यांदा जेव्हा कोणी ब्लाऊज टाकतं तेव्हा कोणाला माप बसतं कोणाला नाही बसत, तसं असतं. त्यांनी चुकी दाखवून दिली म्हणून मी दुसऱ्या ब्लाऊजमध्ये ती चुकी दुरुस्त करते. तसंच आपल्या व्हिडिओचं पण आहे. तुम्ही जर मला चुकी दाखवून दिली तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये चुकी दुरुस्त करू शकते, नाही तर मग जशी आहे तसेच माझे व्हिडिओ चालणार आहेत कंटिन्यू. त्यामुळे तुम्ही चुकी दाखवून देत जावा, म्हणजे मला पण समजेल. त्यासाठीच मी तुम्हाला कमेंट करा म्हणते. नाही तर कमेंट नाही केलं तरी चालते, फक्त लाईक करत जावा. लाईक पण नका करत जाऊ बघून सोडून देत जावा. बाकी अजून काय सांगणार आहे ना तुम्हाला, मी एवढंच बोलायचं होतं मला. तर असो, मी आता व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.